Okay, so let's start with report writing 5 mark question. Okay, 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेतला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रिपोर्ट रायटिंग. ठीक आहे, की जो असतो 5 मार्कला. ओके, सगळं पहिले काय रिपोर्ट रायटिंग क्वेश्चन फॉर 5 मार्क्स. ओके, सगळ्यात पहिला पॉईंट टू गिव्ह हेडलाईन. त्या रिपोर्ट रायटिंगला सगळ्यात पहिले होती हेडलाईन. ओके, हेडलाईन त्याची हेडलाईन जी असते. ओके ओके त्याची हेडलाईन जी असते. ओके, ती हेडलाईन असते इथून हाफ मार्कला. ओके, अर्धा मार्कसाठी. ओके, अर्धा मार्कसाठी ही हेडलाईन दिली जाते. ओके, ती हेडलाईनचं कसं असतं की ती एकदम हेडलाईन ही एकदम अशी आय कॅचिंग असली पाहिजे. आय कॅचिंग किंवा जनरली एकदम अशी प्रेझेंट टेन्समध्ये, नॉर्मली प्रेझेंट टेन्समध्ये ही हेडलाईन असली पाहिजे. ओके, त्याच्यानंतर त्याच्याच खाली एखादा पॉईंट असतो ते म्हणजे नेम ऑफ पर्सन किंवा जी व्यक्ती रिपोर्ट लिहिते. ओके, तो रिपोर्ट जी व्यक्ती लिहिते त्या व्यक्तीचं नाव असतं त्याच्यात. ओके, त्याच्यानंतर नेम ऑफ प्लेस अँड डेट म्हणजे ज्या ठिकाणी ती घटना घडलेली. ओके, ज्या व्यक्ती म्हणजे जिथे ती घटना घडली ती जागा, त्याच्यानंतर तिथली डेट म्हणजे तिथली तारीख. ही असते तिसरी गोष्ट. ही पहिली गोष्ट असते टू गिव्ह हेडलाईन, ही अर्धा मार्क्ससाठी. दुसरी गोष्ट नेम ऑफ पर्सन ही बी अर्धा मार्क्ससाठी असते. आता ही गोष्ट एक वेळेस नाही लिहिली तरी चालते बाबा असं. ठीक आहे, ही असते अर्धा मार्क्ससाठी, ही असते अर्धा मार्क्ससाठी. ओके, त्याच्यानंतर नेम ऑफ प्लेस अँड डेट म्हणजे आपण ती घटना कुठे घडली काय वगैरे ते लिहायचं असतं. ही असते अर्धा मार्क्ससाठी. त्याच्यानंतर असते 2 पॅराग्राफ. आता 2 पॅराग्राफमध्ये आपल्याला लिहायचं की रिपोर्ट रायटिंगमध्ये 2 पॅराग्राफ असे लिहितात की ती घटना कशी घडली, काय घडली, तिथे कोण कोण होतं, कोण कोण नव्हतं वगैरे वगैरे. या अशा गोष्टीचे प्रत्यक्षपणे काय घडलं बाबा असं मेन पॉईंट नेहमी काय घडलं. उदाहरणार्थ समजा एखादा रोड ॲक्सिडेंट घडला असं वगैरे, तिथे काय ॲक्सिडेंट की कोणी कशाला ठोकर मारली वगैरे किंवा काय असेल ते असं. असे 2 पॅराग्राफ लिहायचं आपल्या. ओके, म्हणजे 5 ते 6 लाईनचा एक पॅराग्राफ वाढल्याच्या दुसऱ्या खाली पॅराग्राफ. ओके, आणि हे गडबड हे असतं 2 मार्क्ससाठी. 2 पॅराग्राफ म्हणजे पहिल्या पॅराग्राफला 1 मार्क, दुसऱ्या पॅराग्राफला 1 मार्क. त्याच्यानंतर 5वा पॉईंट आहे तो म्हणजे पॅशिव्ह व्हॉईस. वाक्य लिहिताना मॅक्सिमम ही पॅशिव्ह व्हॉईसमध्ये लिहावं लागतात. तो पॅशिव्ह व्हॉईसमध्ये मॅक्सिमम वाक्य. जर पॅशिव्ह व्हॉईसमध्ये वाक्य लिहिले. ओके, तर त्याला चांगले मार्क दिले जातात. ओके, चांगले मार्क दिले जातात जर पॅशिव्ह व्हॉईसमध्ये वाक्य लिहिले तर. म्हणजे एखादी दिस थिंग्स आर कॅरीड बाय मी. ओके, असे काही शब्द, असे काही वाक्य वापरून ते पॅशिव्ह व्हॉईसमध्ये शब्द वाक्य कन्स्ट्रक्ट करता येतात. असे असे वाक्य रिपोर्ट रायटिंगमध्ये वापरतात. आणि लास्ट पॉईंट आहे ओपिनियन शुड नॉट बी गिव्हन. म्हणजे जे आपलं वैयक्तिक मत आहे ते वैयक्तिक मत कधी रिपोर्ट रायटिंगमध्ये आलं नाही पाहिजे. की तुम्ही तुमची क्वायरी, तुमचे ओपिनियन वगैरे जर त्याच्यामध्ये देत असाल तर चुकीचं आहे, तिथे येऊ शकत नाही. पण परत एकदा एक रिव्हिजन करत आहे. रिपोर्ट रायटिंग 5 मार्क्स क्वेश्चन. ओके, टू गिव्ह हेडलाईन. हेडलाईन आपल्याला द्यावं लागते. ओके, आणि ती हेडलाईन असते एकूण अर्धा मार्क्ससाठी. ओके, पहिला आहे. दुसरा पॉईंट नेम ऑफ पर्सन, जी व्यक्ती ती रिपोर्ट लिहिते. ओके, आणि हेडलाईनच्याच खाली एक लाईन सोडून नेम ऑफ पर्सन. आता हे नेम ऑफ पर्सन लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं की अर्धा मार्क्ससाठी असतं. ओके, त्याच्यानंतर खाली गोष्ट असते नेम ऑफ प्लेस अँड डेट म्हणजे ही घटना कुठे घडली, काय घडली, तारीख आणि जागा. ओके, अर्धा मार्क्ससाठी. त्याच्यानंतर 2 पॅराग्राफ, ही घटना कशी घडली, काय घडली, कुठे घडली वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, हे असतं गडबड 2 मार्क्ससाठी. हा एक पॅराग्राफ 1 मार्क्ससाठी, दुसरा पॅराग्राफ 1 मार्क्ससाठी. 5वा पॉईंट आहे पॅशिव्ह व्हॉईसमध्ये मॅक्सिमम सेंटेन्सेस हे पॅशिव्ह व्हॉईस लिहायचा प्रयत्न केला जावा. आणि 6वं आहे ओपिनियन शुड नॉट बी गिव्हन. हे बी अर्धा मार्क्ससाठी असतं. ओके, जर तुम्ही नेम ऑफ पर्सन नाही लिहिलं तर तुम्ही हे लिहा किंवा हे विसरले तर हे लिहा, असं तो कंपनी एक अल्टरनेटिव्ह. ओपिनियन शुड नॉट बी गिव्हन म्हणजे आपलं स्वतःचं वैयक्तिक मत त्या रिपोर्टमध्ये नाही द्यायचं असतं, दिसतं नाही. ओके, आता याच्यावर एक एक्झाम्पल. ओके ओके त्याच्यावर एक एक्झाम्पल. ठीक आहे, त्याच्यावर एक एक्झाम्पल बघू. ओके, त्याच्यावर एक एक्झाम्पल आता घेतलं आहे की ते त्याच्यावर एक एक्झाम्पल. ओके, आता आहे काय क्वेश्चन. राईट द रिपोर्ट ऑफ रिपब्लिक डे सेलिब्रेशन इन युअर कॉलेज. ओके, तर पहिला पॉईंट काय होता हाच की हेडलाईन देता आली पाहिजे. ओके, तुम्ही कशाचे पण रिपोर्ट लिहिता वगैरे काही बी असो. ठीक आहे, तर ते राईट द रिपोर्ट ऑफ रिपब्लिक डे सेलिब्रेशन इन युअर कॉलेज. तुमच्या कॉलेजमध्ये रिपब्लिक डे झाला, रिपब्लिक डे सेलिब्रेशनचा तुम्हाला रिपोर्ट लिहायची. ठीक आहे, ही झाली त्याच्यावाली किंवा पहिली झाली हेडलाईनचा. ओके, हेडलाईनला अर्धा मार्क. हे जर लिहिलं असेल तर त्याला अर्धा मार्क मिळू शकतो. आणि ते तुमच्या माने कसंही बनवले तुम्ही. राईट ए रिपोर्ट ऑफ रिपब्लिक डे, राईट अ रिपोर्ट ऑफ कोणताही डे असं तुमच्या सेलिब्रेशन करण्यासारखं असं. ओके, कुठलाही डे असेल असं लिहून टाकतो बस. हे झालं अर्धा मार्क्सचं. किंवा हे सगळी म्हणजे हे आपण
हा क्वेश्चन आहे, सॉरी खरं म्हटलं तर येणे सांगायचं हा एक क्वेश्चन आहे. ओके, आता याचा आन्सर बघू. रिपब्लिक डे ॲट मॉडेल कॉलेज. ओके, आता ही झाली पहिल्यांदा हेडलाईन. ओके, हेडलाईन असते ही असते अर्ध्या मार्क्ससाठी. ओके, किती मार्क्ससाठी? अर्धा मार्क्ससाठी. रिपब्लिक डे ॲट मॉडेल कॉलेज एकदम स्वीट अँड शॉर्ट, एकदम कमी शब्दामध्ये अर्धा मार्क्ससाठी. ओके, स्टार्टिंग कुठून झाली? मालेगाव, जानेवारी 28. आता आपल्या प्लेस आणि लोकेशन लिहावं. ओके, आणि डेट पण. डेट मेन्शन झालेली, इथं प्लेस मेन्शन झालेली. ओके, कुठे घडली, काय घडली वगैरे. ओके, तुम्ही थोडं डिस्क्रिप्टमध्ये पण लिहू शकता की एखाद्या चौकाचं नाव वगैरे म्हणा, की ज्या एखाद्या ठिकाणचं नाव पण लिहू शकता. स्पेसिफिक मालेगावमध्ये हे ठिकाणी बाबा असं एखाद्या गोष्टीजवळ ही गोष्ट घटना घडली असं. मालेगाव लिहिलंय, जानेवारी 28 लिहिलंय. ओके, इथं डेट मेन्शन केली आहे, त्याच्यानंतर जागेचं ठिकाणाचं नाव मेन्शन केली आहे. ओके, इथं अर्धा मार्क मिळू शकतो. ओके, इथं अर्धा मार्क, इथं अर्धा मार्क. ओके, हे दोन मालेगाव आणि जानेवारी 28. This year Republic Day was celebrated with a great fanfare on the campus. Okay, Republic Day celebrate झाला. It was a special occasion because Narendra Jain of NCC was to be facilitated for winning the target shooting gold medal by Police Academy. थोडी इन्फॉर्मेशन. ओके, हा छोटा पॅराग्राफ, त्याच्यानंतर इथं एक मार्क मिळू शकतो. ओके, आणि नेक्स्ट. ओके, आता इथं फक्त पहिली थोडी स्वीट सॉर्ट आहे. ओके, नेक्स्ट. द नॅशनल फ्लॅग वॉज अनफर्ड ॲट 7:30 AM. काय घडलं ते लिहायचं. ओके, त्या रिपोर्टमध्ये काय घडलं? बाय द चेअरमॅन ऑफ कॉलेज. इथं बाय द वापरलाय बघा. बाय द चेअरमॅन, म्हणजे थोडंसं पॅशिव्ह आहे सेंटेन्सेस. बाय द चेअरमॅन ऑफ द कॉलेज मॅनेजमेंट ट्रस्ट, द नॅशनल एंथम वॉज प्लेड बाय द कॉलेज बँड व्हाईल एव्हरीवन स्टूड respectfully to attention. Meera Pandit of Standard 12th recited a poem composed by her. Okay, माझा देश महान. ओके, दिस वॉज वेल अप्रिशिएटेड बाय वन अँड ऑल. देखो परत परत बाय आला बघा. The chief guest spoke to us about our duties as citizens of the Republic of India. Then Narendra Jain was given award by Senior Inspector Kaya Police Academy. This was solemn ceremony. Students were distributed and gathering dispersed after singing of national anthem. म्हणजे थोडक्यात काय आहे, पहिल्या पॅराग्राफमध्ये काय झालं ते लिहायचं, दुसऱ्या पॅराग्राफमध्ये काय झालं ते लिहायचं. ओके, अशी 2 मार्क. आणि त्याच्यामध्ये जे पॅशिव्ह सेंटेन्स असते, म्हणजे आता ज्याच्या बाय आलाय. ओके, ते सगळे पॅशिव्ह सेंटेन्स. कुठे कुठे आलाय? पहिल्यांदा गोष्ट, रिपब्लिक डे ॲट कॉलेज हे लिहिलं, हेडिंग टाकलं, अर्धा मार्क. लोकेशन तिथला हे टाकलं. ओके, लोकेशन डे टाकले, अर्धा मार्क, झाला 1 मार्क. त्याच्यानंतर पहिला पॅराग्राफ 1 मार्क, दुसरा पॅराग्राफ 1 मार्क. ओके, अर्धा मार्क, अर्धा मार्क, 1, 2, 3. त्याच्यानंतर पॅशिव्ह असं सेंटेन्स जर लिहिलं, बायच्या वेळ जेवढे आले तेवढे सगळे पॅशिव्ह सेंटेन्स. ओके, बायच्या पुढे जे बायच्या शब्दांमध्ये जसे वाक्य आले. ओके, ते सगळे पॅशिव्ह सेंटेन्स. तो एक मार्क, म्हणजे किती? हा अर्धा मार्क, हा अर्धा मार्क, हा एक 3. आणि पॅशिव्ह सेंटेन्स असतील तर 4 मार्क. आणि अजून एक गोष्ट म्हणजे अशीच, काय आपलं मत नाही लिहायचं. ओके, आपलं मत नाही लिहायचं याच्यामध्ये. आणि लिहिताना डेट्स वगैरे मेन्शन पूर्णपणे एकदम कम्प्लिटली लिहिलं असेल. ओके, आता 1 मार्क अजून कशाचा राहिला? 1 मार्क अजून बघायचा आपला. 1 मार्क, 1 मार्क. ओके, 1 मार्क. ओके, टू गिव्ह हेडलाईन झालं आपलं, अर्धा मार्क. नेम ऑफ प्लेस अँड अर्धा मार्क, 1 मार्क. 2 पॅराग्राफ, 2 मार्क. ओके, हे अर्धा 3, 4. आणि जे आपण नेम ऑफ पर्सन किंवा ओपिनियन शुड नॉट, जे ओपिनियन दिलं नेम, आपण ते अर्धा मार्क देऊ शकतो. किंवा ही एक गोष्ट लिहिली तर त्याचा अर्धा मार्क देऊ शकतो. असे मिळून 5 मार्क. ठीक आहे, आता आपण याच्यामध्ये काही एखाद्या व्यक्तीचं नाव वगैरे नाही आणि नाव ॲड करू शकतो. ओके, नाव ॲड करू शकतो. आणि त्याच्यानंतर अजून काय, असं आपलं वैयक्तिक मत जे नाही आपलं. ओके, आपलं वैयक्तिक मत तिथं काही अर्धा मार्क आपण देऊ शकतो. असं मिळून 5 मार्कचा रिपोर्ट रायटिंगचा 10वी बोर्डचा सगळ्यात कंपल्सरी क्वेश्चन आहे. ओके, की तो दरवर्षी येतो म्हणजे येतोच. ओके, ठीक आहे, थँक्यू.